श्री स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तुमचे केस खूप गळत आहेत का? कोरडे, पातळ आणि निर्जीव झाले आहेत का? केसांची वाढ थांबली आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा खूप सोपा आणि फायदेशीर उपाय आहे। तर तो कोणता हे आता आपण बघूया। त्यापूर्वी तुम्ही माझे केस बघा। तर इथे आपल्याला घ्यायचे आहे फ्रेश ॲलोव्हेरा जेल। पण तुम्हाला जर मिळालं नाही तर मार्केटमधलं पण चालते, पण होईस्तोवर मिळत असेल तर फ्रेश ॲलोव्हेरा जेल यूज करा। तर इथे आपल्याला हे छान कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याच्यातला आपल्याला जेल फ्रेश काढायचा आहे। आणि जो येलो पार्ट निघतो तो कट करून घ्यायचा आहे आधी। तर मी अशा प्रकारे हे ॲलोव्हेरा जेल काढून घेत आहे। कोरफड केसांच्या मुळांना थंडावा देऊन केस गळती कमी करायला मदत करते आणि खोबरेल तेल आपल्या केसांना खोलवर पोषण देते। तर इथे मी पूर्ण जेल काढून घेतलेला आहे, इझिली निघतो तो जेल। इथे मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे, पण तुम्ही जर कुठलं हेअर ऑइल यूज करत असाल तर ते पण टाकलं तर चालेल। तर इथे ॲलोव्हेरा जेल काढून घेतलं आहे सगळं मी। त्याच्यात थोडासा आलंही हिरवा पार्ट तरी काही हरकत नाही। आता तुम्ही याला हेअर ऑइल म्हणू शकता किंवा कोरफडचा मास्क म्हणू शकता। हा अगदी सेफ आहे लहान मुलांपासून तर आपल्या मोठ्या माणसांपर्यंत हा मास्क कोणीही यूज करू शकतो। आणि तुम्ही बघाल एकाच यूजमध्ये खूप फरक पडतो, तुमची केस गळतीसुद्धा कमी होते। तर अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही याच्यामध्ये कॅस्टर ऑइल टाकायचं आहे। तुम्ही याला हेअर मास्क म्हणा किंवा हेअर ऑइल म्हणा, कारण हा मास्क केमिकल फ्री आहे, केस गळती कमी करण्यास मदत करते। ड्राय किंवा डॅमेज केस असेल तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे। स्काल्पला थंडावा आणि खूप पोषण देते। आठवड्यातून तुम्ही 1-2 वेळा याचा यूज करू शकता। तर कॅस्टर ऑइल केसांसाठी का चांगलं आहे तर कॅस्टर ऑइल आपल्या स्काल्पला ब्लड सर्क्युलेशन वाढवायला मदत करतं, केसांच्या मुळं मजबूत करतं, केस गळती कमी होण्यास मदत करते, केस जाड आणि घनदाट दिसायला मदत करते। आपला स्काल्प ड्राय झाला असेल खूप किंवा डॅन्ड्रफ झालं असेल ते सुद्धा ते कमी करतं आणि नॅचरली आपल्या केसांना शाईन देतं। तर कॅस्टर ऑइल ना थोडं दाट असतं, त्यामुळे ते कुठल्या ना कुठल्या हेअर ऑइलमध्ये यूज करूनच लावायला पाहिजे। आता हे सोल्युशन तुम्ही मिक्सरमधनं पण फिरवू शकता, कारण छान ते मिक्स होतं, पण आता माझ्याकडची लाईन गेली आहे त्यामुळे मला इथेच मिक्स करावं लागलं। आणि आता हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे। आता हे कसं यूज करायचं मी आता हे तुम्हाला दाखवते। तर हा प्रयोग मी माझ्या मुलीच्या याच्यावर पण केलेला आहे आणि मी सुद्धा लावलेला आहे, पण आता मी तिचे केस दाखवते तुम्हाला। तर हे तुम्हाला एका कॉटननीच लावावं लागणार आहे, कारण स्प्रेमध्ये ते भरल्या जात नाही आहे। तर मी इथे कॉटन घेतलं आहे आणि कॉटनने ते व्यवस्थित आपल्या स्काल्पला लावायचं आहे। आता मी स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करते आहे। मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते। हे ऑइल केमिकल फ्री असल्यामुळे तुम्ही लहान मुलांनासुद्धा लावू शकता, पण तुमच्या स्काल्पला काही प्रॉब्लेम असेल तर पॅच टेस्ट एकदा नक्की करून बघत जा। आजकाल अगदी लहान मुलांचे केस पण खूप ड्राय आणि कमकुवत झालेले दिसतात आहे आणि पांढरेसुद्धा होतात आहे। त्यासाठी आपण जे बाहेरचं ऑइल यूज करतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असते। म्हणूनच मी इथे कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल आणि कोरफड जेल घेतलेला आहे। आई म्हणून आपल्याला नेहमी मुलांच्या केसांची आणि स्किनची जास्त काळजी घ्यावी लागते, म्हणूनच मी हा सोपा आणि सुरक्षित उपाय निवडला। नियमित वापर केला तर केस अधिक मऊ, शायनी आणि हेल्दी दिसायला लागतात। एका वापरातच तुम्हाला फरक जाणवेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आपल्या केसांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। स्काल्पला जास्त इम्पॉर्टंट द्यायचं आहे आणि खाली आपल्याला नाही उरलं तर खाली साधं तेल, खोबऱ्याचं तेल लावलं तरी चालेल, कारण हे मास्क केसांच्या मुळाशी लावणं मस्ट आहे। आणि उरलेले जे केस आहेत त्याला मी साधं तेल लावलेलं आहे, पण कधीही लावताना केसांना घासायचं नाही, हळूहळू मसाज करायची। अगदी टीपपर्यंत आपल्या केसांना ऑइल लावलं गेलं पाहिजे। इथे मी परत सांगते आहे की केसांची मसाज करणं इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या केसांची त्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते, केस गळती कमी होते। आता ह्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहे,
तर हा मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावा आणि 40 ते 45 मिनटं केसांवर राहू द्या आणि नंतर माइल्ड शॅम्पूनी धुवून टाका. आणि बऱ्याच वेळा आपल्याला घाई असते तर आपण हेअर ड्रायरनी सुकवतो, पण हेअर ड्रायर यूज न करता तुम्ही नॅचरली ते केस वाळू देत जा आणि ओले केस कधीही टॉवेलने झटकायचे नाही. आता मी तुम्हाला इथे दाखवते आहे की केसांच्या टोकाशी कसं छान तेल लावलेलं आहे. कधीही घासायचं नाही, असं हळूहळू मसाज करायची. कधीही केस जोरात ओढायचे नाही किंवा जास्त जोरात घासायचे नाहीत. आणि तुम्हाला दाखवते मी की एकही केस तिचा गळलेला नाही आहे. एवढे छान सॉफ्ट झालेले आहेत केस. आणि कधीही हेअर ऑइल लावल्यानंतर असा ताणून बो लावायचा नाही, अलगद त्याची वेणी घालायची. आता मी तिची हळूहळू वेणी घालून देत आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे परत एकदा की एकही केस गळलेला नाही आहे. आणि आता स्वच्छ धुवून आली आहे केस, तुम्ही पाहू शकता. तर तिचे केस सुंदर आणि सॉफ्ट झालेले आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचाच बनवेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.